बैलहंगल तालुक्यातील मरकुंबी गावातील इनामदार साखर कारखान्यात बुधवारी झालेल्या बॉयलर स्फोटामध्ये कामगारांचा मृत्यू होण्याची घटना ही अत्यंत भीषण दुर्घटना असून अनेक कुटुंबांसाठी तो काळा दिवस ठरला आहे. साखर कारखान्यातील बॉयलर स्फोट प्रकरणात एकूण 8 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कुटुंबाचा आधार असलेले तरुण या घटनेमध्ये आपले प्राण गमावून बसले. अथनी येथील मंजुनाथ पेरडाळ वय 30 यांचा मृत्यू ही त्यांच्या गरोदर पत्नी श्रुतीसाठी जणू आकाशातून कोसळलेले वज्राघातच ठरला आहे. पत्नीला पोटदुखी सुरू झाल्यानं तिला अथनी येथील वात्सल्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. गुरुवारी पहाटे सुमारे 12:30 वाजता तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. इकडे पतीचा मृत्यू झाल्याचं दुःख करावं की मुलाच्या जन्माचा आनंद साजरा करावा हेच न उमजणारी श्रुतीची अवस्था पाहून कठोर मनाच्या माणसांचेही डोळे अश्रूंनी भरून गेले. ज्या कुटुंबाने संसाराची गाडी एकत्र चालवायची होती ते कुटुंब आज अश्रूमध्ये बसले आहेत. हे कटू सत्य आहे. निर्दयी नियतीने श्रुतीच्या कपाळावरील कुंकू हिरावून घेतलं हीच खरी शोकांतिका आहे. राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव.